मोरयाच्या जयघोषात ढोल ताशांच्या निनादात बुधवारी पुण्यात श्री गणरायाचं स्वागत झालं. कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग या मानाच्या गणपतींसह श्री दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली. नेहमीच इतक्याच उत्साहात आणि पारंपरिक प्रथा जपत श्रींच्या मूर्ती सकाळी 10:30 ते दुपारी 1च्या दरम्यान मंडपात विराजमान झाल्या. समस्त पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी 8:30 वाजता कसबा पेठेतून निघाली. सनई चौघडा, बँड, ढोल ताशा पथक आणि चांदीच्या पालखीत विराजमान झालेली श्रींची मूर्ती असं या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मिरवणुकीचं प्रत्येक चौकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत होतं. संत शिरोमणी तुकाराम महाराज जन्म चतुःशताब्दी वर्षाचं औचित्य साधून तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब मोरे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या ग्रामदैवताचं दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध प्रतिष्ठापनेच्या वेळी उपस्थित होते. श्री दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक श्रीमंत या विशेषणाला साजेशीच निघाली. सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये प्रभात, दरबार, मयूर ही बँड पथकं, ज्ञानप्रबोधिनी आणि स्वरूपवर्धींची ढोल ताशाची पथकही सहभागी झाली होती. सकाळी 11च्या सुमारास मिरवणूक उत्सव मंडपापाशी पोहोचली. त्यानंतर ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.